रनिंगमध्येच टायर ट्यूब फुटून गेला. हाय गाईज, तर चला आपण स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. तर ना काय झालं, मी आणि माझी मम्मी अचानक गावाकडे गेलो होतो कारण काहीतरी काम आलं होतं. मग तशा उन्हात आम्ही गावाकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर पोहोचलं तर बघितलं काय घराला लॉक होतं. आमची आई काय माहिती कुठं फिरत बसली होती. मग मी पण गावात जरा 4 घरं जाऊन बघितले कुठं गप्पा मारत बसले, पण मला भेटलीच नाही. मग मी आमच्या घराच्या अंगणात येऊन बसले तर झाडाखाली ते खेळत. मग तोपर्यंत आमची आई आली. मग आई आल्यानंतर आम्ही आमची कामं आवरून घेतलं आणि पटकन निघालो. तर जाता जाता काय झालं माहिती आहे, वाटातच असं म्हणजे आमचं टायर एकदम असं पुस झालं आणि माझी गाडी एकदम असं म्हणजे वाकडं तिकडं होत होती. मग मी मम्मीला पटकन उत्तर बोलले आणि मग म्हणल्यानंतर मम्मीला जॉबला जायचं होतं. मी म्हणले मम्मीला, मम्मी तू जा ऑटो करून, मी करते मॅनेज. आणि काय केले माहिती, माझ्या सिस्टरला बोलून घेतले आणि तिला ढकलायला लावले. म्हणजे आता थोडं तर हे झालं तर मला अक्कल नसल्यासारखं मी तिला ढकलायला लावत होते. बट मला वाटतं एक भैया भेटले आणि त्यांनी म्हणले की ताई तुम्ही पुढे बसा पूर्ण आणि गाडी गॅरेजपर्यंत घेऊन जावा म्हणले. मग नंतर मला अक्कल आल्यानंतर मी पुढे बसले आणि गाडी गॅरेजपर्यंत घेऊन गेले. आणि तिथे गेल्यानंतर काय ते मामा बोलले की ट्यूब फुटून गेले म्हणले. आणि मग त्यांनी आम्हाला ट्यूब आणून देऊन ट्यूब बसून दिले. मग गाडीचं हे स्टील बॉडीचं पण थोडंसं निघालं होतं, मग ते वेल्डिंग करून घेतले. आणि तुम्ही म्हणता ना मुली काय करू शकत नाही, तर बघा आजच्या वेळेत हे सगळं मॅनेज मी एकटी केलेली आहे. असं नाही की मी टायर फुटला कोणाला तरी कॉल केले आणि पटपट हे करून घेतले. नाही, मी आणि माझी सिस्टर सगळं मॅनेज केलं. मुली पण भारी असतात, तरी तुम्हीच नाही समजत. तर चला मग आता सबस्क्राईब करा.